हॅलो, तुम्हा सर्वांना खूप जास्त गुड मॉर्निंग. तर आज मी मॉर्निंग वॉकला गेली ना, तेव्हा मला मस्त पक्षी दिसले, पण नेहमीप्रमाणे कॅमेरा ऑन बघून ते गेले उडून. आणि हे बघा, याला तर एवढी घाई झाली जसं की मी त्याला किडनॅप करायला आलेली. हे बघा, हा पण गेला. असो, जर कोणी माझे व्लॉग फर्स्ट टाइम बघत असेल ना, त्यांना तर असं वाटेल की आम्ही नॅशनल जिओग्राफीवर आलेलो आहे की काय. याला मी खूप दिवसापासून रेकॉर्ड करायचं ठरवत होती, पण तो नेहमी उडून जायचा. तर आज मला दिसलेलं आहे. आता याचं नाव काय मला माहिती नाही, जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. आता मी करते चिवडा. त्याच्यासाठी मी शेंगदाणे, डाळ्या, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर तळून घेतलं. आणि हे तेलामध्ये लसूण पण तळून घेते. तर आपले लसूण पण तळून झाले. आता हे काढून घेते याच्यात. तर आता हे परातीत मुरमुरे काढून घेते. आपलं तेल तापून गेलं, त्याच्यात टाकते हिंग, हळद आणि लाल तिखट आणि लगेच हे टाकायचं. आता चवीनुसार मीठ आणि जे आपण जी फोडणी तेल तयार करतो ना चिवड्यात टाकण्यासाठी, ते आधी मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं. म्हणजे जे मी हे जे मी तळलेलं आहे ना, हे टाकण्याच्या आधीच मिक्स करून घ्यायचं. जर आपण सर्व एकसाथ टाकून घेऊ ना, तर हे कढीपत्ता, ही हिरवी मिरची याच्यामध्ये ना सर्व तिखट मीठ असं घुसून जातं. आणि मग ते नंतर एकदम चिवडा खाताना अचानक ते मिठाचंच तोंडात येतं डायरेक्ट. म्हणून मग आधी आपण हे मिक्स करून घेऊ. आणि ही आयडिया आहे ना, मला माझ्या पप्पांनी शिकवली होती. ते खूप छान चिवडा करायचं. बघा, मसाला व्यवस्थित लागलाय मुरमुऱ्यांना. आणि आता आपण हे जे मी तळलंय ना, ते सर्व याच्यात मिक्स करूया. आणि आता करूया मिक्स. आणि हे ना हातानेच व्यवस्थित मिक्स करता येतं. हे बघा, तर आपला टेस्टी चटपटीत चिवडा रेडी झालेला आहे. आता आम्ही हा डब्यात भरून ठेवला. आणि जेव्हा पण मला काही अशी इव्हिनिंग स्नॅक्स खाण्याची इच्छा झाली ना, तेव्हा मग मी हा चिवडा खायचा. चलो, आता मी व्हिडिओ एडिट करणार. कसा झाला मम्मा? आपण करूया टेस्ट. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथे संपवते. लवकरच भेटूया आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.